तर काहीच ऑलरेडी खूप लेट झाले. तर आता मी निघालो कोकणासाठी, म्हणजेच की आपल्या माझा मित्र निखिल पडवळकर त्याच्या घरी जाण्यासाठी. तर आता खूपच उजेड आला आहे लवकर, म्हणजे सकाळ उशीर झाली मला उठायला. तर आता मी तुम्हाला मुळशी क्रॉस झाल्यावर किंवा मुळशीमधले स्टॉल्स दाखवतो. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. मला आज निघायला उशीर झाला थोडा. आणि माझी डार्लिंग, तिचं नाव डार्लिंग ठेवलं मी. सो तर आता पोहोचूया, आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं तिकडे, म्हणजेच की मंडणगडला. तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत, खूप मजा येणार आहे. तर आता मी मुळशी लेकमध्ये आहे. आता पाहू शकता नजारा तुम्ही, उत्तम असा नजारा आहे, खूप भारी वाटते. माझा मित्र येणार होता माझ्यासोबत, पण त्याचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे तो आला नाही. येतो ओके, काय नाही, आता मी एकटाच निघवलं आहे. आणि फार मजा येते, पण थोडं मिस पण करतो आहे मित्राला, कारण की मित्र असलं तर वेगळीच मजा असते जरा, म्हणजे एकामेकांशी बोलू शकतो आपण. रस्ता चांगला आहे, नागमोडी वळणाचा, आणि उत्तम असा मस्त रोड आहे. मी आता घाटामध्ये, तामिनी घाटात आहे. तर आता 5 मिनटं थांबलो आहोत, थोडंसं रेस्ट घेऊया, कारण की बॅग वजन आहे आणि त्याच्यामुळे अंग दुखायला लागलं थोडंसं. कधी एवढं ट्रॅव्हल नाही केलं तर लांब मी, आणि त्यात एवढं वजन आहे. मॅक्स बॅग 5-5.5 किलो असेल. आणि आता बघूया पुढचं डेस्टिनेशन कुठे थांबता येईल तिथे बघू, काहीतरी एका हॉटेलला वगैरे थांबू. मॅपवर दाखवते की 10-10:30पर्यंत पोहोचू आपण तिथे डेस्टिनेशनला, म्हणजे मंडणगडला. तरी आपण जेवढं लवकर शक्य होईल आपल्याला तेवढं पोचायचा प्रयत्न करू आपण. इथे एकदम एवढी शांतता आहे ना, असेच मस्त मस्त तुम्हाला व्ह्यूज दाखवत राहील, आणि रस्त्यात काय काय घडतं तेही सांगत राहील. पाहू आता मी MIDC रोडला आहे, आणि मागे इथे बॅनर बघितला मी, म्हणजे बोर्ड लिहिलेला निजामपूर 13 किलोमीटर, आणि मानगाव पण त्याच रोडला आहे. तर आता मी मानगावचा रोड पकडणार आहे, आणि तिथूनच सरळ जाणार आहे. आणि निखिलला फोन पण केला होता मी, त्याने पण तेच रूट सांगितलं की त्याच रोडनी आहे, त्या रोडने जवळजवळ आलं की मला फोन कर, तसं मी येईन जवळपास आला की. तर आता भूक तर नाहीच लागली मला, आता फक्त मित्राला भेटायला जायचं. तर मी तेच आता विचार करतो आहे की खाऊ की जाऊ, ऊन वाढायच्या आधी मला डेस्टिनेशनला पोचलं पाहिजे. तर आता मी निघतोच आहे, बघू. 13 किलोमीटर काहीच नाही आहे, गाडी रेटो आता पटपट उन्हाच्या आधी पोचलं पाहिजे, तेच बरं आहे. ऊन पण खूप वाढत चाललं आता. तर रस्त्यात काय काय घडतं ते नाही दाखवू शकत,
पण काय काही चांगले सीन असेल ते दाखवेल मी तुम्हाला. आणि असाच व्हिडिओ बघत राहा माझे, तुम्हाला खूप मजा आणि मलाही खूप मजा येते. फर्स्ट टाईम एवढं मोठं ट्रॅव्हल केलं आहे आणि तेही मित्राच्या घरी, आणि तेही 2 व्हीलरवर, आणि तेही एकटा. मी आत्ता जस्ट तासगावात पोचलो आहे. तासगावातून मी उजव्या हाताला वळलो. आता LJ कॅम लावलेला हेल्मेटला. तिकडून निघल्यापासून मी त्याची बॅटरी चेक नाही केली होती. आता त्याची बॅटरी एक्सचेंज करण्यासाठी थोडं थांबलो आहे मी इकडे. बॅटरी एक्सचेंज केली आहे आणि आता त्यात पण थोडंसं रेकॉर्डिंग होण्यासाठी, असंच म्हणजे जेवढं रेकॉर्ड होईल तेवढं रेकॉर्ड करण्यासाठी ते केले बॅटरी रिप्लेस. तर आता पोचतो मी आता, आणि पोचल्यानंतरच तुम्हाला मग मित्राची भेट दाखवतो, कसा आहे तो पोट होतो. तर आणि आत्ता बघा हीच गेली एक बस, खेडची एक बस गेली इकडून. तर आता निघूया, उशीर पण खूप झाला आणि आपण स्टॉप पण खूप घेतलेत. गेल्या पहिलं फ्रेश होऊन पहिलं काहीतरी खाऊया, कारण की पोटात सकाळपासून नुसतं दूध आणि बिस्किटच आहे. तर मंडळी वाजले आहे 9:45 आणि मी पोचलो आहे मानगावात. बॅक साईडला रोड दिसतोय ना, तो जातो मानगाव डेपोला. आणि आता इथे कमान बघा जातात. आपल्याला इथून जायचं आहे मानगाव, इथे मंडणगडला, इथून रोड जातो आहे. सो तर आता आपण निघूया. तर काही वाजले आहेत 10 आणि मी आता गावामध्येच पोचलो आहे. आय थिंक सो मंडणगड अजून लांब आहे, 7 किलोमीटर बोललेले तिकडून ते काका. तरी मी आता मधल्यामध्येच आहे. तरी आता जायचं अजून जवळ आहे डेस्टिनेशन. थोडंसं टायर्ड झालं, थकलं थोडंसं. गाडीला पण थोडासा आराम दिला. गाडी पण नॉनस्टॉप चालवत होतो. नॉनस्टॉप म्हणजे थांबवलेली मध्ये पण गाडी जरा गरम झाली तर त्यामुळे थांबवलं आणि मी पण थोडा ब्रेक घेतला आहे. तसं थोडं पाणी पितो आणि थोडेसे व्ह्यूज फोटो वगैरेच काढतो आणि मग निघतो पुढच्या डेस्टिनेशनला. यायला काय वाटत नाही, यायला काय नाही, 3-4 तासाचा रस्ता आहे. पण सकाळी लवकर निघाले तर लवकर पोचतो आपण. आणि आपण बघू शकता गाडी पण उभी केली आहे. इकडे मस्त एकदम गावचं वातावरण, म्हणजे गावाचं तसं बघायला गेलं शांत वातावरण आहे. शेती आहे तिथे, हिरवगार निसर्ग आहे, डोंगर आहेत, बरंच काही आहे. आता बघूया, पोचतो मी थोड्याच वेळात निखिलकडे. बघूया त्याचे रिॲक्शन्स काय असतात. तर भेटतो पुढच्या वेळा. तर गाईज आपल्याला मानगावातून आपण येतो ना, हा रोड दिसतोय बघा, हा रोड आहे ना, हा रोड इथून हे होतो वळतो. 2 पाट्या फुटतात त्याला. 2 पाट्या फुटल्यावर इकडे बघा हा रोड जातो राईटला, राईटने डायरेक्ट जातो. एक तो रोड पडतो गोरेगाव रोड, आणि हा रोड पडतो महासुंगी रोड. तर महासुंगी रोडने आपल्याला जायचं आहे. आणि अजून थोडा वेळ दाखवतो, एक 25 ते 30 मिनटं दाखवतं ते. तर आपण आता निघूया आणि भेटूया जरा. तर काहीच समोर मला एक बोर्ड दिसतो, त्याच्यावर लिहिले खेड 59, मंडणगड 19 आणि टोळ 12. तर आपल्याला जायचं मंडणगडला. आणि बघू शकता तुम्ही हे बघा. तर मग आता आपण निघूया, थोडंच जवळ आहे, भेट होईल आपली. घाट खूप सुंदर आहे आणि एकदम शांत पीसफुल आहे. आणि
येणार असाल तर पेट्रोल टाकी फुल करून येत जा तुम्ही, कारण की इथे मध्ये कुठे पेट्रोल पंप नाही आहे. आणि नेटवर्किंग आहे, थोडंफार आहे, भेटलं तर ठीकच आहे, नसलं तर मग तुम्ही मुश्किलमध्ये पडू शकता. तर जाऊया आपण पुढे भेटायला, थोडंच जवळ आलं तर कशाला उन्हाचा ठाण्याला थांबायचं. चला निघूया आपण. तर गाईज आपण आता आंबेतमध्ये पोचलो आहोत. आंबेतमध्ये सावित्री नदी ही त्या ब्रिजवरच आहे. हे बघा, आपण खूप सुंदर नदी आहे. हे बघा, मस्त लेक आहे, दिवे, बोटी पण आहे तिथे छान छान. आणि काय बोलणार, बोलायला शब्द कमी आहेत, पण व्ह्यू आणि काय भारी यार, सिरियसली मस्त, खूप भारी. तर आता तिकडचा फोटोशूट आणि थोडं व्हिडिओ शूट केले. आता जाऊया पुढे, जवळच आलो आहे. मी आता नितीच्या घरापासून 10 मिनिटावरच आहे आणि पेट्रोल भरायचं, त्यामुळे पेट्रोलसाठी थांबलो पंपावर. पण काय झालं, काल विसरलो मी कॅश काढायला. तर कॅश काढायला विसरलो, तर लक्षात नाही राहिलं की कॅश लागेल मला इथे रेस नसल्यावर. तर आता भेटलं नाही पेट्रोल. आता जाईल तरी गाडी न्यूट्रल असलं तरी पोचेल त्याच्या इथपर्यंत. त्याच्या इथपर्यंत पोचल्यानंतर मग बघू गाडी पेट्रोल कुठे टाकायचं ते आणि ATM कुठे भेटते ते. तर त्याचा फोन आला होता, तर 10 मिनिटावरच आहे घराजवळ तो. तर जाऊया त्याच्याकडे, बघू मग काय होते ते. आणि नंतर मग कुठे कुठे फिरायला जाणार आहे त्याचे व्हिडिओ मी थोड्या थोड्या दिवसांनी अपलोड करेन. आणि आता सध्या तर हाच ब्लॉग खूपच मोठा झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर गाईज मी निखिलच्या इथे मंडणगडला पोचलो आहे. खूप डोंगर दऱ्या वगैरे क्रॉस केले आहेत. आणि हा बाईसाहेब बघा तिकडे उभा आहे, बघा, हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा बाईसाहेब तिकडे उभा आहे, दिसला, हात कर. तर आता हा आलाय मला घ्यायला. तर आता आम्ही जातो घरी, फ्रेश वगैरे होतो थोडं, मग खातो वगैरे, पितो वगैरे, आणि त्याच्यानंतर मग कुठे जाणार आहे ते नंतर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल. आणि काय काय अपडेट असेल ते इंस्टावर तुम्हाला टाकायचं, तर इंस्टाला फॉलो